सो गुड मॉर्निंग. आता वाजलेत 4:30 आणि आम्ही चाललो दर्शनाला. आम्ही ट्विनिंग केली आहे, फक्त कलर डिफरन्स आहे, बाकी सगळं सेम घातलं. बोल काय बोलतो बोल. सकाळचे वाजले 4:45 म्हणजे 3:30ला निघालो. हां आणि रिक्षा बोलवलेल्या पण ते लोक झोपले वाटतं, आले नाही. तर आम्ही सगळे चालत चाललो. किती 2-2.5 किलोमीटर चालत चाललं. मामा रिक्षा कुठे आपल्या रिक्षा. आम्ही 2 रिक्षा केलेले आता महाकालला दर्शनाला चाललो. हे इथं बसलेत सगळी. आम्ही चाललो ह्याच्यावर. तर फायनली आम्हाला पण भेटली आहे काय रिक्षा, सवारी ऑटो भेटली आहे आणि आम्ही निघालोय. मी तुम्हाला एक कोणतरी स्माईल. हे बघा सगळे निघाले इथं इथं. फायनली आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे. कुठे मंदिराच्या इथे आतमध्ये मी दाखवलं. इथंच मंदिर आहे आणि जास्त टाईम नाही लागणार. सकाळी आलो आहे पण गर्दी तर आहे. अर्धा 1 तासमध्ये दर्शन होऊन जाईल आमचं. सो दर्शन करून घेऊ. आमची सगळी पब्लिक अशी चालली आहे बघा, पुढे पाठी सगळीकडे. काळ घेतोय तर गाईज आता आम्ही त्या लाईनला थांबलो. जरा गर्दी आहे जास्ती. बोल किती टाईम लागेल. अर्धा तास तर लागेलच आम्हाला. अर्धा तास तर लागेलच लाईनला. आता बघू. फायनली दर्शन झालंय. 7:15 वाजले. किती 4:30ला तिथून निघालेलो. 5 वाजता लाईनला लागलेलो. 7:15 वाजले. दर्शन झालंय आणि आता मस्त फ्रेश वाटतंय. आणि आता आम्ही महाकालला होतो, आता कालभैरवला जाऊ. कसं वाटलं दर्शन? कसं झालं? खूप मस्त झालं. पण लय भारी होतं. लय भारी. तुझं कसं झालं दर्शन? खूप छान. एवढ्या वर्षी थांबून आम्ही दर्शन कसं झालं? खूप छान. खूप गर्दी होती. आणि तर आता आम्ही. तुझं कसं झालं? खूप छान दर्शन झालं. लाईनीला 2 तास उभे राहिलो. मस्त झालं. पण आता आम्ही इथे जाऊ, कालभैरवला जाऊ. कालभैरव मंदिरमध्ये जाऊ. 4 मंदिरं करायची. हां आणि इथला व्ह्यू 1 नंबर झाला आहे. आता खूप मस्त थंडावा आहे. काय ही दली मंदिर झाली. सो गाईस नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता आणि थांबलो आता इथे कालभैरवला जायचं आहे. पण खूप जास्त नेक्स्ट लेवल गर्दी आहे इथे. तर आता बघूयात. आता आम्ही गडकालिका मंदिर होतं तिथे दर्शन घेतलं आणि आता चाललोय श्री गणेश मंदिर. गणेश मंदिर आहे तिथून नंतर मग आम्ही कालभैरवला जाऊ. आता इथे दर्शन करू. मस्त थोडी गर्दी आहे. चल आता इथे आम्ही दर्शन करू. डायरेक्ट आता पुढे जाऊ. आता मस्त दर्शन घेऊन आलो आणि हे तर ट्रेलर होता. आता पिक्चर अजून बाकी आहे. आता आम्ही चाललोय
काल भैरवला कंटेनर घ्यायचं का आपण? तिथे खूप गर्दी असते. इथे आमचं लगेच दर्शन झालं आणि हे असं काहीतरी बुक केलं इथे काय माहिती, कारण की इथे बसता नाही नेऊ शकत प्रत्येक ठिकाणी, म्हणून हे बुक केलं. आता आम्ही पोहोचलो काल भैरवला. बेकार चिकट आहे इथे, खूप पाऊस पडलाय, खूप पाऊस पडलाय. हा बोल. गर्दी गर्दी बोलून गर्दीच नव्हती. गर्दी नाही आम्ही झालं. कमी केली आणि यावर्षी झाल्यामुळे दारू कोणी आणत नाही. आणायची असेल तर पर्सनल आधीच बाहेरून आणायची, इथे भेटत नाही. ओके. आणि भेटली तर आता- महाग असते ना ती. आता आम्ही काल भैरवचा नवसाचा धागा बांधायला चालू आहे. हा धागा बांधायला चालतो. तर कुणाची काही इच्छा असेल तर त्यांनी मनात बघून तुम्ही धागा बांधावे आणि त्या भटजीला 10-20 रुपये टाकावे. टेकावे टेकवतो आणि परत घेतो. हा ठीक आहे. घेतले तरी चालेल. ठीक आहे. अरे नाही नाही आपल्या घरी तर आमचं खूप लवकर असं दर्शन झालं आणि आता आम्ही धागे बांधायला चाललोय तिकडे. सो तुम्ही बघत राहा. धागे वगैरे बांधल्यावर आम्ही दाखवू कसं असतं आणि ते मंत्र वगैरे बोलतात आणि तेव्हा धागे बांधतात. 6 लोग दिए ना 100 रुपये दिए. 6 लोग आपके हुए ही नहीं अभी तक वो? नहीं हुए. किसने दिया आपके? 100 रुपये दिया ना, तो 100 रुपये में कितने को बांधू? तर गाईज फायनली आम्ही धागे वगैरे बांधून आलो आहे बघा. मंत्रवाले धागे. काय मंत्र काय नसतं रक्षक रक्षा करणारे. तर मग हे असे बांधून वगैरे झाले आणि आता नेक्स्ट डे की आता नेक्स्ट कुठे तरी जायचं आहे, तिथे जाऊ आम्ही. तर बोल. काय काय खूप छान दर्शन झालं आता आमचं काल भैरवचं. जास्त उशीर नाही. पोपडी वल्ली आहे जरा काय. बोलता येत नसलं का असंच होतं हे. बघून घ्या बघून घ्या. तर गाईज आता आम्ही आलोय मंगळनाथ मंदिर. थांबा गाडी आहे. मंगळनाथ मंदिरला आलोय आता आम्ही आणि इथे अख्ख्या भारतामध्ये हा एकच मंदिर आहे. थांबा 1 मिनिटं. गाईज ते ठोकायची. मंगल करायचं जन्माला. हां बोल सांग. बोल ना. आता हेच तुला रिपीट करायचं होतं जोरात. तर म्हणजे आम्ही एंटर करतोय मंगळनाथ मंदिर आणि जे म्हणजे त्यांना मंगळ असेल किंवा काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर ते ओटी वगैरे घेतात आणि ते ठेवतात. खूप चांगलं आहे मंदिर. एक नंबर इंटेरियर आहे. सगळं तुम्हाला दाखवतो. अख्ख्या महाराष्ट्रात एकच भारतात तर गाईज इथे बघा अशी ओटी घेऊन जातात त्या मंदिरात. त्यांचा जन्म मंगळवारी वगैरे झाले किंवा काय. गाईज आम्हाला वाटलं मंगळनाथ इथे लवकर दर्शन होईल, पण इथे पण खूप गर्दी आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलं मंगळनाथ मंदिर आणि इथे हे बघा एवढी गर्दी आहे आणि इकडे फुल लाईन वगैरे आहे आणि बाकीच्या आरती पुढे आहेत. आरती पार्टी आहेत आमच्या. हे पडत ते बघ मला माहिती ना बोलणार नाही. तर गाईज मंगळनाथमध्ये आम्हाला नवीन महाराज भेटलेत. सार्थक महाराज लबडे पूर्ण नाव यांचं सत्कार थोड्या दिवशी करण्यात येईल आणि तर गाईज इथे पण मस्त दर्शन झालं आणि इथे माळा इथे माळ घातली आहे. गाईज माळ घातली आहे इथे आणि ते अशी चांगलीवाली पूजा केली आणि असं कुंकू बिंकू लावला, सगळं आवरलं आणि ताईने माळ घातली. तर नॉनव्हेज नाही करणार, नॉनव्हेज नाही खायचं. मामाने पण घातली. हे बघा काहीच ह्या प्राईज आहेत आणि अख्ख्या कोणाच्या पण इडाव काय असतील मंगल असेल तर इथे होम केलं जातं. तर गाईज आता आम्ही आलो रूमवर, पण रूमची चावी दुसऱ्यांकडे. तर आता असे बाहेर बसले. इथे जेवण बनवणार आहेत. तर अजून जेवण पण नाही झाले. किती वाजले आता? वाजलेच 11:15 वाजलेत आणि आता आम्ही इथे तर नक्कीच कार्यक्रमामध्ये दर्शन तर खूप चांगलं झालेलं आहे आपलं. पण इथं एवढंच एक का जे कोणी येत होतं ते काय पाहून येत होतं काय माहिती नाही. दिसतं वाद सुद्धा होतं त्याला खूप मनात त्रास वाटत होता. वाटत होता ठीक आहे बाकीला सर्व चांगलं झालं. जेवण खाणं सगळ्या गोष्टी प्रवास चांगलं झालं. सर्व गोष्टी मंदल आभारी गाईज आता आम्ही इथे थांबलोय कुठेतरी. कुठे थांबलोय नाही कोणाला नाही माहिती. लोकेशन कुठे चाललं ते पण नाही माहिती. काहीच नाही ते कोणाच काहीच नाही सांगत आहे. आणि इथे आता काय ते तर आपल्याकडे पण. तर मग इथून आता आम्ही चाललोय काय माहिती कुठे.
तर जरा थोड्या वेळा हे झालं आहे, कुंकू गेलं आहे, काजळ खाली आलं आहे. तर आता मी तिथे सगळे नाश्ता चहा वगैरे प्यायला थांबलेत. तर चहा वगैरे पिऊ आणि मग बघू जाऊ आणि मग आराम करू मग जाऊ. काहीच आम्ही इथे थांबलेलो पण टायरमध्ये हवा भरत गेले. आमचे काका हसत बसलेत. हवा भरत गेलेत आणि फुटलं. आणि इथं सगळी अशी बेचैन झालेत का आता घरी कसं जायचं. आणि मग आता इथं तर आपला टायर फुटलाय तर घरी कसं जायचं. आता टायर चेंज केल्यानंतर घरी जाऊया. टायर आहे का. पैसे